कोरफडमध्ये ॲलॉइन तसंच शर्करा एन्झाईम तसंच इतर रसायनं असतात। कोरफड हा शीतल, कडू, मधु, पुष्टिकर आणि बलदाती अशा विशेष गुणधर्मांनी उपयुक्त आहे। कोरफडीपासून कुमारी आसव तयार केली जाते। हे आसव शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारख्या आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे। कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचं तेल घेऊन कोपरे, गुडघे आणि टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो। कोरफडीपासून बनवण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी वापरतात। सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचं सेवन केल्याने बद्धकोष्ठाची समस्या सुटण्यास मदत होते। सौंदर्य वृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग केला जातो। त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात। गुलाब पाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा तुकतुकीत होते। कोरफडीचा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यावर सुद्धा उपयोगी आहे। डोळ्यांच्या विकारावर तसंच भाजल्याने झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर लावल्यानं आराम मिळतो। कोरफडीच्या रसात जीवाणू प्रतिकारक शक्ती असते। कोरफडीच्या रसातून मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग आणि फोड बरे होतात। कोरफडीचा उपयोग शरीरातील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा होतो।